आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त दर्यापूर पोलीस स्टेशनच्या वतीने ऑपरेशन सुरक्षा कवच अंतर्गत भव्य नशामुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। युवक व नागरिकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या संकल्पनेतून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय तोटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक अजित राठोड यांच्या नेतृत्वात ही जनजागृती रॅली पार पडली। दर्यापूर पोलीस स्टेशन येथून रॅलीला प्रारंभ झाला। यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान नशामुक्त दर्यापूर, सुरक्षित दर्यापूर, अंमली पदार्थांना नकार, उज्ज्वल भविष्याचा स्वीकार, व्यसनमुक्त युवक, सशक्त भारत अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। रॅली दरम्यान नागरिकांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले। तसेच युवकांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा असा संदेश देण्यात आला। सर जी आज तुमची नशामुक्ती जनजागृती झाली पोलीस स्टेशन मार्फत, काय सांगाल याबद्दल सर? माननीय अमरावती जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख माननीय निकेतन कदम सर SP अमरावती ग्रामीण यांच्या संकल्पनेतून आणि आमच्या वरिष्ठांच्या संकल्पनेतून तसेच SDPO दर्यापूर श्री सतीश कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त संपूर्ण शहरामध्ये बाईक रॅली आयोजित करण्यात आलेली होती। यामध्ये आमच्या सर्व पोलीस बांधव, आमचे होमगार्ड बांधव यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतलेला होता। हे संपूर्ण एरियात आम्ही कव्हर केलेलं आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पना अशी आहे की व्यसनमुक्तीसाठी जास्तीत जास्त जनजागृती करावी, हा पहिला टप्पा आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये व्यसनमुक्तीचे जे साधने आहेत, जे अंमली पदार्थ आहेत, जे विक्री करणार आहेत त्यांना समूळ उच्चाटन करणे, आणि तिसरा जो टप्पा आहे याच्यामध्ये जे व्यसनाधीन झालेले लोक आहेत त्यांना व्यसनापासून परावृत्त करणे, त्यांचं व्यसनमुक्ती करणे, हे 3 टप्पे ठेवलेले आहेत। या टप्प्यासाठी आम्ही सर्व माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनात काम करतच आहोत। त्यासाठीच आजची ही रॅली होती। ही रॅली संपूर्ण शहर कव्हर करून शेवटी बसस्टँड येथे संपण्यात आली। बसस्टँडमध्ये बरेच मंडळी होती, तिथे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यात आता आमचा हा कार्यक्रमाचा आज समारोप इथे झालेला आहे। यानंतर जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा सर्व शाळेमध्ये पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार आम्ही सर्व शाळेत जाऊन हे व्यसनमुक्तीची जनजागृती करणार आहोत। 30 तारखेला शाळा सुरू होतील तेव्हा आम्ही जनजागृती करणार आहोत। सर हे जे गुटखा वगैरे विकणारे लोक आहेत यावर तुम्ही काय कारवाई करणार आणि काय राहणार समजा तुमचं पाऊल? आता पहिल्या टप्प्यामध्ये शाळेच्या बाहेर जे 100 मीटरच्या परिसरात ज्या पाणठेले आहेत त्यांची आम्ही माहिती कलेक्ट केलेली आहे। त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही तुमचे पाणठेले काढून घ्या। त्यानंतर नगर परिषदला आणि संबंधित गावात असेल तर ग्रामसेवकांना आम्ही हे पत्रव्यवहार करणार आहोत आणि ते जर गुटखा, तंबाखू किंवा असे हे विकत असतील तर कोर्टबा अंतर्गत आणि तसेच इतर जे कायदे त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करणार आहोत। धन्यवाद सर।